सार्वजनिक गणेशोत्सव मंडल सेक्टर 17 वाशी के संस्थापक अध्यक्ष और पूर्व स्थायी समिति सभापति संपत शिवाले के माध्यम से 40वें वर्ष में पदार्पण करते हुए नवी मुंबई के सबसे प्रख्यात मन्नतों के देवता नवसाला पावनारा महाराजा का भव्य आगमन सोहरा में बप्पा के भक्ति भाव से दर्शन लेने पूर्व विधायक नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक विशेष तौर पर उपस्थित थे। इस दौरान संदीप नाइक ने बप्पा का आशीर्वाद लिया और बप्पा की भक्ति में वे पूर्ण तौर पर लीन नजर आए। इस दौरान पूर्व नगर सेवक संपत शिवाले, भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई महामंत्री सूरज शिवाले, युवा नेता निशान भगत, संदीप भगत और तमाम मान्यवर उपस्थित थे। इस दौरान लेझिम पथक की धूम, बप्पा का भव्य आगमन की ऊर्जा, ढोल मृदंग के स्वर की गूंज से संपूर्ण परिसर बप्पा की शक्ति में लबरेज नजर आया। खुद संदीप नाइक ने भी इस ऊर्जा का अनुभव कर नवसाला पावनारा महाराजा को नवी मुंबई के भक्ति का साक्षात रूप करार दिया। इस दौरान संदीप नाइक ने कहा कि नवसाला पावनारा महाराजा का नवी मुंबई का यह सबसे बड़ा आगमन सोहरा है। उन्होंने बप्पा से सभी की कुशलता और मंगल की कामना की। नवसाला पावनारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 जवळपास 40 वर्ष पूर्ण झाली। ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक संपतजी शेवाळे यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये सुरू केलेला हा गणेशोत्सव आणि या मंडळाची स्थापना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत काम करत असताना आपल्या शहरामध्ये आपल्या परिसरामध्ये उत्सवांचं जतन, परंपरेचं जतन, संस्कृतीचं जतन केलं पाहिजे। स्थापना केलेलं हे मंडळ प्रत्येक वर्षी आयोजनामध्ये काहीतरी वेगळं पण असताना एक सर्वच या परिसरातील लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न हा या उत्सवाच्या माध्यमातून केलेला आपल्याला बघायला मिळतोय। आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या उत्साहानं गणेश उत्सवाचं म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाचं आयोजन केलं जातं। गणपतीचं आगमन हे श्रद्धेनं आणि उत्साहानं केलं जातं आणि त्याचमध्ये एक सर्वात उत्तम या गणेश उत्सवाचं आयोजन, त्यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश आणि गणरायाचं आगमन हे सर्वात उत्तम कुठे होतं तर मग संपत शेवाळेजींच्या सेक्टर 17च्या गणेश उत्सव मंडळाचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल। आज या संपूर्ण नवी मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणारे सर्वच काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं प्रतिनिधित्व आपल्याला आवर्जून सेक्टर 17 वाशी येथे बघायला मिळेल आणि या सर्व प्रांतातील, वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या भाषाचे हे सर्व नागरिक या उत्सवामध्ये एकत्रित आलेले आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे या नवी मुंबईमधील सर्वच पूर्ण भारताला एकत्र करण्याचं काम एका ठिकाणी, जसं संपूर्ण भारताचं मिनी स्वरूप हे नवी मुंबई शहर आहे आणि नवी मुंबईचं मिनी स्वरूप हे सेक्टर 17 वाशी आहे आणि त्यामध्ये हे सर्व कार्यकर्ते इतक्या वर्षापासून या गणेशोत्सव मंडळाशी जोडले गेलेले आहेत। मी अत्यंत उत्तम असं आयोजन केल्याबद्दल संपतजी शेवाळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। गणरायाचं आगमन आपण जाणं हे खरोखर खूप मनाला आनंद देणारी बाब आहे। म्हणजे गणरायाचं आगमन हे शुभ संकेत घेऊन येत असतात। कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही गणरायाच्या नामस्मरणानं, पूजनानं होत असते। त्यामुळे गणरायाचं आगमन हे प्रत्येकालाच नेहमी जीवनामध्ये सकारात्मकतेनं जगण्याकरता एक प्रेरणा देत असतं, आशीर्वाद देत असतं। त्यामुळे आज या संपूर्ण उत्सवाच्या वातावरणामध्ये नक्कीच गणरायाचं आगमन होत असताना एक विशेष असा आनंद हा मला देखील आज अनुभवायला मिळतो। गणरायाचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला म्हणजे नेहमीच मिळालेलं आहे आणि जे चांगलं काम करत असतो गणराय हा आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी देण्याकरता आशीर्वाद देत असतो। कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना गणरायाचं नामस्मरण, पूजन केलं जातं। त्यामुळे नवी मुंबईचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि नवी मुंबईच्या विकासाकरता नक्कीच गणराय मला आशीर्वाद देतील असा माझा ठाम विश्वास आहे। विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वर मोरया, भक्ततुंड तू गजमुखा तू सिद्धिविनायका। ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क।